शरद पवारांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला किंवा शरद पवारांचा सगळ्यात मोठा अपमान हा आता 2025 मध्ये करण्यात आला किंवा शरद पवार यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यात आलं किंवा शरद पवार यांची कर्माचे फळ त्यांना भोगावे लागतील किंवा शरद पवारांचा राजकीय अस्त त्यांच्याच पद्धतीने झाला. तुम्ही काही म्हणा मित्रांनो, तुम्हाला सगळ्या या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओत देणार आहे. एक असा पुरावा, एक अशी खळबळजनक गोष्ट ज्यानं पवारांचं राजकारण सुरुवात झाली, त्याच नीतीनं पवारांच्या राजकारणाचा अंत सुद्धा झाला. म्हणजे ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीनं सुरुवात केली त्याच पद्धतीनं त्यांच्या राजकीय शेवट होतोय, हे तेवढंच महत्वाचं आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज याच एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे की शरद पवारांनी नेमकं कसं राजकारणामध्ये उभारी घेतली आणि कुणाच्या डोक्यावर पाय ठेवून हा व्यक्ती राजकारणामध्ये आला. तुम्हाला ही गोष्ट कळेल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की अजित पवार हे योग्यच होते आणि सुनेत्रा पवार सुद्धा ह्याही योग्यच होत्या. मित्रांनो, ही गोष्ट तेव्हाची आहे. 1957ला शरद पवार पुण्यामध्ये शिक्षणाला गेले होते आणि त्यावेळेस प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये शेकाप, त्यानंतर काँग्रेस हे पक्ष होते आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापना झाली. त्यानंतर जे काही निवडणुका होत्या त्या एक चॅलेंजिंग होत्या काँग्रेससाठी महाराष्ट्रामध्ये. मग त्यावेळेस काँग्रेसचे खासदार केशवराव जेधे यांचं निधन 1960ला झालं. मग त्यांचा मुलगा गुलाबराव जेधे त्यांना पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं तिकीट दिलं आणि त्यांना तिथून उभा केलं. आता या उलट शेकापकडून उभे होते वसंतराव पवार, हे शरद पवारांचे थोरले बंधू आणि शेकाप मधल्याच एक मोठ्या नेत्या होत्या शरद पवारांच्या आई शारदाताई पवार. शारदाताई पवार ह्या लोकल बॉडीमध्ये होत्या सदस्य आणि वसंतराव पवार हे शरद पवारांचे थोरले बंधू हे जेधेंच्या विरोधामध्ये शेकापमध्ये खासदारसाठी उभा होते. आता वसंतराव पवार हे शरद पवारांचे मोठे बंधू आणि काँग्रेसकडनं गुलाबराव जेधे, या दोघांची तर फायटिंग ही मोठी एकदम फुल टाईट फाईट होती. मग त्यावेळेस शरद पवार निर्णय कुठला घेतला असेल, त्यावेळेस शेकापकडनं प्रकी आत्रे असतील, जोशी असतील, असे अनेक नेते हे प्रचाराला तिथं ठाणवाण होते बारामतीमध्ये आणि काँग्रेसकडनं वसंतदादा पाटील असतील, ईश्वर चव्हाण असतील, हे तिथं प्रचाराला यायचे काँग्रेसच्या. मग यावेळी शरद पवारांनी स्वतः आपल्या मोठ्या भावाच्या विरोधामध्ये जाऊन, आता आई शेकाप पक्षामध्ये, मोठे भाऊ शेकापमध्ये, तरीही थोरल्या भावाच्या विरोधामध्ये बगावत करून, प्रचार करून स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी शरद पवारांनी हरवलं, तर पाडलं त्यांना आणि त्यांचं राजकीय अस्त करून त्यांना हरवून, भले ती निवडणूक पवारांनी स्वतःकरता लढली नाही, ती निवडणूक फक्त काँग्रेसला सपोर्ट करण्याकरता ही लढवली होती शरद पवारांनी आणि ती निवडणूक लढवून त्यांनी त्या ठिकाणी वसंतदादा पाटील म्हणजेच वसंतराव पवार यांना चित करून तिथं हरवून त्यांनी विजय दिला काँग्रेसला. मग आता भावाला हरवलं, आईचा पक्ष होता, भावाचा पक्ष शेकाप होता, दोघाला हरवून हा व्यक्ती काँग्रेसच्या गोट्यामध्ये गेला आणि यांना 1964 मध्ये विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. म्हणजे 64 वर्षापूर्वी शरद पवारांनी सख्या भावाला हरवून, सख्या भावाचा पराभव करून त्यांनी आपलं राजकारणाची सुरुवात केली. मित्रांनो, जर हे बघितलं तर आता वाटतंय की पवारांची जी काही कारकीर्द आहे, हे कारकीर्द खरंच शापित आहे म्हणा किंवा अशीच कूटनीतियुक्त आहे, ज्याने सुसंस्कृत जे राजकारण आहे हे बिघडवून एक असंस्कृतपणा काय असतो हे दाखवून दिलं महाराष्ट्राला. बघा मित्रांनो, 2019 जर घडलं नसतं तर 2022 घडलं असतं का हो? जर 2019 मध्ये सत्ता भाजपची शिवसेनेची आलेली असताना काही तासामध्येच
शिवसेना पळवून, शिवसेना बाजूला सत्तेमधून काढून त्यांनी आपलं सरकार स्थापन केलं. शिवसेनेचे इथिक्स काय असतील, उद्देश, तिचा पाया, गाभा, हे सगळं सोडून शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला ज्याने कोणी बांधला असेल ते पवार साहेब आहेत. मग हिंदुत्वासाठी मतं मागायचे, भाजपला सोबत घेऊन मतं मागायचे, त्यावेळेस जाऊन काँग्रेसच्या सोबतीला बसायचं. मग एवढा जो काही अपमान तिथं झाला भाजपचा, देवाभाऊचा, तो अपमान ते लोक सहन करतील का? म्हणून त्यांनी काय केलं त्यावेळेस की 2019चा बदला हा सामदंड भेद वापरून देवाभाऊने घेतला. यामध्ये काहीही चुकीचं नाही. जर जो व्यक्ती स्वतःच्या भावाच्या डोक्यावर पाय ठेवून राजकारणामध्ये प्रवेश करू शकतो, त्यांच्यासोबत आणि सोबत सत्ता पाडून एवढ्या मतदारांशी गद्दारी करून त्यांना पक्ष पासून एक मित्र पक्ष फोडू शकतो, तर 2022 हे घडणारच, त्यामुळे काही शंका नाही. पण त्यापुढे जो काही कात्रचा घाट दाखवलाय तो आता दाखवलाय. अजित पवारांना शरद पवारांचा बदला बरोबर घेतला होता, वसंतराव पवारांचा बदला त्यांनी घेतला होता, पण सध्या अजित पवारांना ढाल करून काकांना आतापर्यंत राजकारण केलंय. मित्रांनो, पहिल्या सुरू दादा हे खासदार होते, त्यांना कॉम्प्रोमाइज करून त्यांना राजीनामा देणारे काकाच होते. आणि ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेस अजित पवारच हे ढाल म्हणून उभा होते. काका अजित पवारांच्या पाठीमागून आपलं राजकारण करायचे. मग आता दादा गेले, मग त्यानंतर जे काही यांचं होतं, पक्ष होता, तो पक्ष गेलेला होता, चिन्ह गेले, सगळं गेले. मग यावेळेस काका जागृत झाले. आता जे बाहेरचे पवार आहेत, म्हणजे कसं त्यांनी एक पाठीमागे वाक्य बोललं होतं की बाहेरचे पवार, हे बाहेरचे पवार नसून ते पाटील आहेत. म्हणजे ताईचं माहेरचं नाव पाटील आणि इकडचं नाव पवार. मग ह्याच एक ज्या मुलीला लहानपणापासून राजकीय बाळकोडी मिळाले, त्यांना राजकारण शिकवायची गरज नसते. मित्रांनो, कधी माशाला पोहायला शिकवायला जाऊ नये आणि सूर्याला उजेडाचं महत्व काही समजावून सांगू नये, कारण ते अमाप आहेत. त्यांना दिवसात सूर्याला तुम्ही पंच दाखवला तर हा एक शुद्ध मूर्खपणा होईल. मग या ठिकाणी ताईने आपला पक्ष आपल्यामध्ये सामील करावा, किंवा राष्ट्रवादी आहे ते आमच्याकडे परत आणून द्यावी. आता तिकडे कोणीच नेता उरलेला नाही असं तिथं काकाला वाटलं होतं. आता ही राष्ट्रवादी विलीन होईल आणि राष्ट्रवादी विलीन होऊन जे काही आपली राष्ट्रवादी फुटली होती परत ती एक होऊन या ठिकाणी आपण आपलं राजकारण परत बळकट करून आपल्या मुलीला आपण राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करू. कारण आता काकांच्या विरोधामध्ये जायला दादा नाहीत, म्हणजे आता यांना कुठलीही अडचण नाही. सुप्रियाताई हे आरामशीर राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्यांच्या खांद्यावरील धुरा सोडून आपण संन्यास घ्यावा असा प्रयत्न यांचा होता. पण हा प्रयत्न दादांचे सहकारी मित्र आणि देवाभाऊ यांनी उधळून लावला आणि उपमुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री महिला म्हणून ताईने शपथ घेतली. हे स्वप्न हे सुप्रियाताईंचे होते, पण हे स्वप्नाला शृंग लावून एक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं हे ताईंचं नाव लिहिलं गेलं. आता पवाराकडे कुठलीही आशा नाही, कारण राष्ट्रवादीच्या पाठीमागं मोदी, शहा, देवाभाऊ हे सगळे खंबीरपणे उभा आहेत आणि राष्ट्रवादीचे शिलेदार जे आहेत ते सुद्धा ताईकडनं भक्कमपणे खंबीरपणे उभा आहेत. त्यामुळं आता पवारांना वयाच्या 85व्या वर्षी कात्रजचा घाट जो कोणी दाखवला असेल तर ती ह्या आत्ताचे देवाभाऊ म्हणा किंवा ताई म्हणा किंवा दादांचे सहकारी म्हणा, कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर हे दादांच्या मनामध्ये होतं काकाविषयी, पण आता ते असण्याचं काही कारण नाही. कारण दादांच्या प्रत्येक अपमानाचा बदला हा ताईनं सध्या परतफेड करून घेतलाय, एवढं या ठिकाणी म्हणता येईल. बघा, ज्या वेळेस वसंतराव पवारांसारख्या स्वतःच्या वडील बंधूंना पराभूत करून त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करून या माणसानं कुठला सुसंस्कृतपणा पाळला होता, म्हणजे यांचं राजकारण लोकाला बुडवूनच वरी आलेलं आहे. लोकांचं नुकसान करून स्वतःच्या घरामध्ये विरोधामध्ये उभं राहून
विश्वास तोडून यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली आहे. तुम्ही एक वेळेस याच्यावर लिहिलेलं पाटलांचं एक पुस्तक आहे दगाबाज, तुम्ही वाचल्याबद्दल कळून जाईल. तुमचं एकूणच यांच्या विषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.